सामग्रीसाठी साहित्य आहे. हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कटिंग केलेले काही टोमॅटो आहेत. 6-7 कांदे उभे काप करून घेतलेले आहेत आणि 2-3 कांदे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि काही छोटे टोमॅटो पण घेतलेले आहेत आणि मोठा टोमॅटो एक कटिंग करून घेतलेले आहेत बरं का. आणि हे आहे कोथिंबीर. आता वाटण्यासाठी नाही 2-3 हिरव्या मिरच्या त्या कट करून घ्यायच्या, अद्रक आणि लसूण आणि 2 चमचे जिरे टाकायचे. खूप बारीक जो मसाल्याचा चमचा असतो ना तो टाकून घ्या आणि हे वाटून घ्या. आता तरी मला अजून खोबरं वाटायचं आहे, कारण की खोबरं आहे ना हिरवी मिरची, लसूण याच्यामध्ये वाटणार नाही म्हणून मी सेपरेट वाटून घेणार आहे. एवढंसंच खोबरं लागेल. मिक्सरमध्ये वाटून घेण्यासाठी मी हे खोबरं कटिंग करत आहे. तुम्हाला जर कटिंग नसेल करायचं तर किसूनही घेऊ शकता. अशा प्रकारे बारीक होतं खोबरं. आता मी जवळजवळ 6 अंडे घेतलेले आहेत. प्रत्येक अंडं बाउलमध्ये फोडा आणि आमलेटला जसं साहित्य टाकतो ना, कांदा, टॅमॅटो, हिरवी मिरची किंवा लाल तिखट, मीठ, ह्या अशा गोष्टी एवढंच आमलेटसाठी जेवढं साहित्य लागतं तेवढं टाकून घ्या आणि मीठ टाका आणि मस्तपैकी फेटून घ्या. फेटून झालं ना, तर आपल्याकडे जर अंडे कमी असतील आणि अचानक पाहुणे आले असतील, तर आपण 4 अंड्याची सुद्धा बिर्याणी करू शकतो. आता हे मस्तपैकी फेटून झाले ना, तर आप्पे पात्र मी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल टाकू आणि हे आप्पे पात्रात एक-एक करून सोडून देऊ. मस्तपैकी 2-3 मिनटातच हे आप्पे तयार होतात. झाकण ठेवायचं, लो फ्लेमवर गॅस ठेवायचा. जास्त मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर पूर्ण काळ होईल. त्याला शिजायला काही वेळ लागत नाही आहे आणि हाताच्या साहाय्याने पलटी करा. थोडासा कडा आपण उलटण्याने किंवा आपले काही जरी चमचा जरी असला तरी हळूवारपणे चमच्याने उलटा पालट करा आणि हाताच्या साहाय्याने पलटी करा. 1-2 सेकंदातच लगेच आपले अंडे पण उकडून जातात. अंड्याचे आप्पे शिजून होतात. मग अशा पद्धतीने आपले तयार झालेले आहेत. आता आपण हे ठेवून देऊ. आता सगळेच मी आप्पे काढून घेते आणि दुसराही घाणा त्याच्यामध्ये टाकून ठेवते. खूपच झाले 6 अंड्याचे, म्हणजे खूप झाले माझ्याकडे अंडे हे आप्पे. आता पातेल्यात तेल ओतून घेऊ. त्याच्यामध्ये सगळा गरम मसाला टाकायचा आहे. काळी वेलची, 2 लवंग, 4 मिरी टाकलेली आहे आणि तमालपत्री आणि शहाजिरे टाकलेले आहेत. आता हे सगळे तडतडले की आपण उभा कांदा टाकून घेऊ आणि मस्तपैकी परतून घेऊ. उभा कांदा लालसर होऊ द्या. आता हे छोटे छोटे माझ्या गार्डनचे टोमॅटो आहेत, खूप सुंदर वाटतात म्हणून मी हे कटिंग नाही केले. मी डायरेक्ट आहे ना कांद्यामध्ये टाकणार आहे, कारण की ते नंतर ना कांद्याबरोबर मऊसर झाले की उलटणीच्या साहाय्याने आपल्याला ते स्नॅश करता येतील, कटिंग करता येते, काही प्रॉब्लेम होत नाही. हे अशा पद्धतीने मी अख्खेच टोमॅटो टाकलेले आहेत. मस्तपैकी त्याचा गाळ होणारच आहे बघा, लगेच मऊ होतात, काही प्रॉब्लेम होत नाही आहे. म्हणून मी मोठे टोमॅटो कटिंग नाही केलेले. आता जे वाटलेलं वाटण होतं ना, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि खोबरं, हे कच्चं वाटण होतं, तर ह्याच्यामध्ये या मसाल्यात हळूवारपणे खूप छान पद्धतीने मिक्स करा. आता आपण हळद टाकू, लाल तिखट टाकू, गरम मसाला टाकू आणि धना पावडर. तुमच्याकडे बिर्याणी मसाला असला तर तो टाका, नाही तर फक्त गरम मसाला टाकला तरी चालतो. आणि पुदिना मी वाळवून ठेवलेला होता, तोच मी टाकलेला. मी काहीही गोष्टी विकत जास्त आणलेल्या नाही आहेत. माझ्याकडे अंडे होते तेच टाकलेले आहेत. आता आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे राईससाठी. हा बासमती तांदूळ आहे, त्याच्यामध्ये आपण जाडं मीठ टाकलेलं आहे. पाण्यामध्ये असं मीठ टाकायचं की ते पाणी खारट लागलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तेलही टाकलेलं आहे आणि वरतून शहाजिरे टाकलेले आहेत. आता उकळी आली, शिजला पण राईस. आता आपण तो काढून घेऊ. काढून झाला की लगेच आपण हा गार करायला ठेवू. तोपर्यंत इकडे मसाल्यामध्ये आपण तूप टाकून घेऊ. तेल टाकलंच होतं मी, तूप थोडंसं टाकून घेऊ, मस्तपैकी परतून घेऊ. आता मसाला पूर्ण कोरडा कोरडा झालेला आहे, त्यामुळे आपल्याला थोडीशी ग्रेव्हीसाठी पाणी लागणारच आहे. असं थोडंसंच टाकायचं, जास्त नाही. मस्तपैकी असं परतून झालं की त्याच्यामध्ये खडे मीठ टाकू. खडे मीठ पण व्यवस्थित झालं की त्याच्यामध्ये मसाल्याची जरा टेस्ट पाहायची. मीठ कमी असलं तर लगेच टाकून घ्यायची, कारण की नंतर ना आपल्याला मीठ टाकता येणार नाही. आता आपण अंड्याचे आप्पे टाकलेले आहेत. अंड्याचे आप्पे हळूवारपणे व्यवस्थित परतून घ्या आणि आता आपल्याला त्याच्यावर राईस टाकायचा आहे. राईस खूप गार झालेला होता. आता आपण अर्धाच राईस टाकून घेऊ, बाकीचा राईस नंतर न टाकू. अशा पद्धतीने हळूवारपणे राईस टाका आणि मस्तपैकी असा प्लेन उलटणी किंवा झाऱ्याच्या साहाय्याने असा प्लेन करा. त्याच्यावर कोथिंबीर टाकून घ्या आणि आप्पे ठेवून द्या त्याच्यावर आणि नंतर ना आपण त्याच्यावर राईस टाकून घेऊ.
अशा पद्धतीने खूप छान होती बिर्याणी आणि मुलांनाही खूप आवडली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकनची घंटी वाजवायला विसरू नका. आता आपण ह्याच्यावर परत एकदा राईसची लेयर केलेली आहे. आता आपण याच्यावर गावरान तूप टाकू आणि परत आप्पे ठेवून देऊ. आता जेवढे आप्पे राहिलेले असतील तेवढे आप्पे ठेवून देऊ आणि कटिंग केलेली कोथिंबीर टाकून घेऊ. मी कांदा वगैरे काहीच ठेवलेला नाही आहे. कांदा नाही का आपण म्हणतो तळून त्याच्यावर टाका किंवा काही जरूर नाही आहे. हां, टेस्ट चांगली येते, पण आपल्याला कसं जेवढं सामग्री आहे, जेवढ्या सामग्रीत आपल्याला करायचं आहे, याकरता मी तुम्हाला अशी पद्धत दाखवलेली आहे. छोटे छोटे टॅमॅटो खूप मस्त दिसतात म्हणून मी ते गार्निशिंगसाठी ठेवलेले आहे बघा. 20 मिनटंच मी गॅसवर ठेवले. लो फ्लेम करून तवा खाली ठेवायचा गॅसवर आणि पातेलं तव्यावर ठेवायचं. 20 मिनटात खूप बिर्याणी मस्तपैकी राईस पण फुलून निघतो आणि किती सुंदर दिसते बघा. आणि टेस्टी तर इतकी लागते की बघायलाच नको. जी असेल त्या सामग्रीमध्ये तुम्ही जरूर अशी बिर्याणी करून बघा. अंडे जरी कमी असतील तर ह्या कमी अंड्यामध्ये आपण एवढी मोठी बिर्याणी करू शकतो. चला तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.